याच्या बाबतीत ताजे एक महिन्या पहिले मोठो आवाज केल्लो. 17 ऑक्टोबराक आमच्या पक्षाच्या एक शिष्टमंडळ म्हणच्या पेक्षा हांव म्हणटा कार्यकर्त्यांनी डायरेक्ट गोवा युनिव्हर्सिटीच्या व्हायस चॅन्सलराच्या कॉन्फरन्स रुमा भितर वचून तांकां क्वेश्चन केल्ले की अपॉइंटमेंटाच्या बाबतीत. त्या दीस तो आमचो अवतार पळोवन युनिव्हर्सिटीच्या व्हायस चॅन्सलरान आमकां 21 तारखेक मेळपा आपयिल्ले. 21 ऑक्टोबराक आमी युनिव्हर्सिटीच्या व्हायस चॅन्सलराक मेळून विविध प्रश्न ताजे मुखार उबे केल्ले रिगार्डिंग ह्या संबंधान. आनीक ताणीच सांगिल्लें आमकां की आपूण तुमचे सगळे प्रश्न सुटावे करता आनी आमी कंडिशन घातिल्लें की आमी जे इश्यूज रेज केलात ते जो पर्यंत तूं एड्रेस करना तो वेळ पर्यंत तुवें यू कॅनॉट गो अहेड विथ द अपॉइंटमेंट्स. कित्याक तांच्यो 2-3 जायराती दिल्ली ताणी आनी तातूंत भितर ऑलमोस्ट सिलेक्शन प्रक्रिया जाल्ली पूण आनी अपॉइंटमेंट बाकी आशिल्ली. आमी 21 तारखेक मेळटगीर आमी ताचे मुखार मुख्य मुद्दे जे उपस्थित केल्ले ते की देर इज नो ट्रान्सपरन्सी. गोवा युनिव्हर्सिटी भितर कसल्याच तरेची ट्रान्सपरन्सी ना. कित्याक गोवा युनिव्हर्सिटीक जे कितें घडटा ईसी आनी एसी एक्झिक्युटिव्ह काउन्सिल आनी एकाडेमीक काउन्सिल हाजे मिनिट्स ताणी इमिजिएटली गोवा युनिव्हर्सिटीच्या वेबसायटीचेर घालपा जाय. जे ताणी घातिल्ले ना जी नोंद ताका आमी करून दिल्ली त्या दीस की तुमी लिपोवन कारभार कित्याक करता काय म्हण. गोंयकारा पासून तुमकां कितें लिपोवपाचें आसा जाका लागून तुमी हे जे मिनिट्स जे आहा 2 टॉप मोस्ट बॉडीज ऑफ गोवा युनिव्हर्सिटी ते तुमी पब्लिक कित्याक करना, तुमच्या वेबसायटीचेर कित्याक घालना. कित्याक आमकां तांचे जे मिनिट्स मेळटात तांचे इज 29/9/23 म्हणल्यार सप्टेंबर 2023 पर्यंत मिनिट्स ताणी पब्लिक केल्ले आसात वेबसायटीचेर. नाव इट्स मोर देन अ इयर. अजून पर्यंत ताणी ताजे नंतर ज्यो ईसीच्यो आनी एकाडेमीक काउन्सिलाच्यो मिटिंगा जालात तातूंत ताजे मिनिट्स घातला आनी इट इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज हे सगळे जे कितें जाता पळय इज रिलेटेड विथ एक्झिक्युटिव्ह काउन्सिल आनी एकाडेमीक काउन्सिल. त्या दोन्ही टॉप बॉडी युनिव्हर्सिटीच्या ताका अप्रुव्हल दिवची पडटा जे कितें निर्णय युनिव्हर्सिटी घेता ते. सो देर इज एब्सोल्युटली नो ट्रान्सपरन्सी हाजे बाबतीत. दुसरे आमी एक म्हणले की एक सिलेक्शन तांगेले आशिल्ले फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट प्रोफेसर इन बायोटेक्नॉलॉजी इन स्कूल ऑफ बायोलॉजिकल सायन्सेस अँड बायोटेक्नॉलॉजी हो एक पोस्ट आशिल्लो. आनी हातूंत भितर आमी ताजे नदरे हाडून दिल्ले की तुमी सगळ्यो गायडलायन्स ज्यो आसा त्यो तुमी कुशीक उडोवन एक अपॉइंटमेंट करपाचे आसा. We had in fact told him the name कि this candidate is likely to be appointed. सगळे rules फ्लाउट करून पण तरी असताना आमच्या माहिती प्रमाणे वो जेका डोमिसाइल ना जेका कोंकणी कळना कित्याक हे 2 मुद्दे सामके कंपल्सरी उरतात. 15 वर्साचो डोमिसाइल आणि नॉलेज ऑफ कोंकणी कंपल्सरी हे 2 मुद्दे सामके कंपल्सरी उरतात आणि ओनली वेन देर इज नो कॅन्डिडेट अवेलेबल हातूंत भितर सुपर स्पेशलिटी असते ती चडशी जातूंत भितर तांणी गव्हर्नमेंटाकडच्यान परमिशन घेवन ते भरपाचे उरतात. ह्या हातूंत भितर तांणी गव्हर्नमेंटाकडच्यान परमिशन घेतिल्ली ना आनी एक यादव म्हणटो कॅन्डिडेट तांणी अपॉइंट केलो आसा थंय. आता इंटरव्यू जेव्हा आमी बंद उडयल्ले पोस्ट जे असोसिएट असिस्टंट प्रोफेसर इन रिमोट सेन्सिंग अँड जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम GIS इन स्कूल ऑफ अर्थ ओशियन अँड एटमॉस्फेरिक सायन्सेस हातूंत भितर जे पोस्ट आशिल्ले जे सगळ्यांक खबर आहा पयलीं 4 पोस्ट दोन अनाउन्स केले मागीर 4 केले मागीर परते 2 केले 3दा ऍडव्हर्टाइजमेंट दिली. 1 वर्स हे सगळे नाटक चलत रावले आनी जेन्ना तेंगेले पोस्ट भरपाचे आशिल्ले हे सगळे जाले. सिलेक्शन ऑलमोस्ट वॉज कंप्लीट पण तरी आसतना तांणी ती अपॉइंटमेंट दिनासतना दवरली ओन्ली बिकॉज तांकां जे मनीस जाय आशिल्ले ते तातूंत भितर फिट जायनाशिल्ले म्हूण तांणी परती चेंज केले रिक्रुटमेंट रुल्स आणि परतून एकदा जाहिरात दिली पण अजून पर्यंत तेय बी पोस्ट ताणी भरिल्ले ना. लीव असाइड ऑल दी सुपर स्पेशलिटी पोस्ट जय टीचिंग क्वालिफिकेशन जाय यू रिक्वायर PhD एट टाइम्स MPhil एट टाइम्स नेट सेट एट टाइम्स दीज आर बरे हाय क्वालिफिकेशन लागता. सादो ज्युनियर लायब्ररी असिस्टंट ह्या 4 पोस्टा खातीर जवळ 8 महिन्या पयलीं ताणी ऍडव्हर्टाइजमेंट दिली. सगळे सिलेक्शन जाले मेरिट लिस्ट अपलोड केले युनिव्हर्सिटीच्या सायटीचेर आणि अजून पर्यंत हेही बी पोस्ट ताणी भरिल्ले ना. ह्या दिसाक तुमकां खबर आसा संपूर्ण गोंया भितर कॅश फॉर जॉब हे स्कॅम मोठे चलता
हाचे कडेन हाजोय संबंध ना म्हणून हो प्रश्न आमी विचारतात. व्हायस चॅन्सलरा विचारतात, चॅन्सलरा विचारतात. कित्याक तुमकां जर 8 म्हयने ज्युनियर लेव्हल लायब्ररी असिस्टंटाचो पोस्टा जर मनीस तुमच्यांनी फिक्स करून जी लिस्ट प्रिपेअर केला ताका जर अपॉइंटमेंट दिवपाक जायना म्हणल्यार कुछ तो काला बेरा आहे. किती तरी काळे आसा ह्या भितर आनी ताका लागून हे वितोल्ड करून दवरताली. हो आमचो आरोप आहा तांचेर. आनी आमकां दिसता की खूबदां आसता गोंयच्या भुरग्यांच्यान जर कितें मागली जर जाय जाल्यार जगार पडटा. तो येवन कोणा तरी सांगता न्ही, भायलो नामू भायलो चोरू म्हणटा ताका की भायले भायर कोणाक तरी घेवपाचें आनी तेरी बिचूक मेरी बिचूक कोणा कडच्यान कितें घेतलें तें कोणाक कांय कळना. अशी परिस्थिती आता गोवा युनिव्हर्सिटी भितर बी जाला. हो आमचो जाहीर आरोप आसा. आनी हे जर आरोप जर खरी न्ही जर जायत जाल्यार दे शूड गो अहेड विथ दीज अपॉइंटमेंट्स. सीएम शूड कम क्लीन ऑन दीस. सीएम हो एज्युकेशन मिनिस्टर आमचो. गोवा युनिव्हर्सिटीक सगळो फायनान्स जो आसा युजीसीचो क्वांटम सोडून गोवा गव्हर्नमेंट दिता तांकां. सो ताणी आमकां सांगपाक जाय न्ही हे इश्यू आमी रेज करून 1 म्हयन्या वयर जाले तरी आसतना तांचें उत्तर येना आमकां. सो आमकां दिसता की ह्या सगळ्या वेव्हारा भितर कितें तरी काळे बेरे आसा आनी ताका लागून ते लिपोवन दवरपाक सोदतात. अदरवायज दे कुड हॅव गॉन अहेड विथ अपॉइंटमेंट्स एटलिस्ट ऑफ ज्युनियर लायब्ररी असिस्टंट. जातूंत भितर क्वॉलिफायड लोक आसात तांचे कडेन रिक्वायर्ड क्वॉलिफिकेशन जे तुम्ही तुमच्या जाहिराती भितर दिले दिस इज द क्वॉलिफिकेशन रिक्वायर्ड म्हण ते क्वॉलिफिकेशन आशिल्ले गोंयच्या भुरग्यांनी अप्लाय केल्ले डोमिसायल आसा लिस्ट तयार आसा आनी तरी आसतना ताणी दिल्लो. हांव हाजे मुखार आमचे गोवा फॉरवर्डाचे उपाध्यक्ष दिलीप प्रभुदेसाय हाजे लागीं मागता की मुखारले ताणे संबंदीत करचे. हे रिक्रुटमेंटा बाबतींत युनिव्हर्सिटीत जे कितें चल्लां तें जर पळयलें जाल्यार अशें दिसता की इज इट जस्ट एक केरला लॉबी आसा असो एक रुमर स्प्रेड जाल्लो. रुमर न्ही ती खरी गजाल. एक तर केरला लॉबी आसा किंवा सादी गोष्ट म्हणटा ती एलडीसी पोस्टाक आमी आयकलां की लाखांनी रुपये काडचे पडटा. एलडीसीची पोस्टां जर लाखांनी काडची पडटा जाल्यार एसोसिएट प्रोफेसर एसिस्टंट प्रोफेसर ह्या पोस्टाची रेट किती आसतली आनी ही जर रेट कशी आहा ते पयशे घेता कोण. कित्याक हे सगळे जे रिक्रुटमेंटाचो प्रोसेस आसा तो इट्स एब्सोल्युटली ओपेक. ट्रान्सपरन्सी काय ना. जे ईसीची मिनिट्सा जे ईसी मुखार जे येवपाक जाय ईसी जे पास करपाक जाय रिक्रुटमेंटाच्या बाबतींत ते कितें एक्चुअली ईसीची मिटिंगी जाल्ले ते कोणाक कळपाक शकना कित्याक मिनिट्स काय वेबसायटीचेर ना प्रशांतान सांगिल्लें. आतां एक 2 पर्टिक्युलर केसी हांव हायलायट करपाक सोदतां. एक म्हणल्यार जी केस एसिस्टंट प्रोफेसर इन बायोटेक्नॉलॉजी जी प्रशांतान सांगल्या तातूंत तो डॉक्टर विकास यादव म्हणटा सिलेक्ट केला. ताका सिलेक्ट करपाक जे रुल्स फ्लाउट केल्यात ते हांव सांगता. पूण ताचे पयलीं तागेली डोमिसायल सर्टिफिकेट खंयची हें आमी जेन्ना विचारिल्लें तेन्ना असो एक उत्तर येयलो रेजिस्ट्रारा कडल्यान की ताची डोमिसायल सर्टिफिकेट आमचे कडेन ना. आमी खंयची तरी ते कितें तागेली बायल गोंयकार म्हणून ताका कितें तरी हें दिलां रिलॅक्सेशन दिलां. पूण डोमिसायल सर्टिफिकेट वीच इज अ मस्ट अकॉर्डिंग टू द एडवर्टिजमेंट ती दिल्या काय ना ताणें ती दिली जाल्यार ताची डिटेल्स कितें हें हांव मागिल्लें. आनी दुसरी म्हळ्यार ताची नॉलेज ऑफ कोंकणी. कित्याक तो डॉक्टर विकास यादव हो कितलींशीं वर्सां दिल्ली आसा. ताका इवन 5 वर्सांची सुद्दां जर डोमिसायल जर मेळ्ळी जाल्यार मेळप शक्य ना. कित्याक एज पर हीज रिकॉर्ड ताजो जर बायोडेटा पळयलो जाल्यार तो गोंयांत 5 वर्सां सुद्दां रावप शक्य ना. ताका डोमिसायल सर्टिफिकेट कोणी दिली ताका कोंकणी येता हें कोणी सर्टिफाय केलें. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. पूण एट द सेम टायम हो पर्टिक्युलर डॉक्टर यादवा सिलेक्ट करता आसतना आनी एक मेजर रूल बायपास जाला. रूल असो आसा की जेन्ना एडवर्टायजमेंट इज फॉर प्रोफेसर स्लॅश एसोसिएट प्रोफेसर स्लॅश एसिस्टंट प्रोफेसर जेन्ना अशी एडवर्टायजमेंट येता आनी हे पोस्टाक एडवर्टायजमेंट अशीच आयिल्ली तेन्ना रूल म्हणटात की पयलीं प्रोफेसरा कोण एलिजिबल आसा जाल्यार पळोवप. जर प्रोफेसरा कोण एलिजिबल ना जाल्यार एसोसिएट प्रोफेसर आनी तसोच एसोसिएट प्रोफेसरा जर कोणी एलिजिबल ना जाल्यार एसिस्टंट प्रोफेसर घेवप. दिस इज क्लियर युनिव्हर्सिटी रूल. आता हे पोस्टाक हो विकास यादव हो प्रोफेसराक एलिजिबल ना वो एसोसिएट प्रोफेसराक एलिजिबल ना आनी ताका असिस्टंट प्रोफेसर म्हणून सिलेक्ट केला. बट एक इम्पॉर्टंट गजाल सिलेक्शन पॅनलान बाजूक दवरले म्हणटा ते
एक गोंयकार कॅन्डिडेट आशिल्लो हू वॉज फुल्ली एलिजिबल फॉर द एसोसिएट प्रोफेसर पोस्ट. ते गोंयकार कॅन्डिडेटाक कुशीन दवरून हो कोण तरी भायलो कॅन्डिडेट घेवप वो ते व्हीसीलो किंवा कोणालो तरी पेट कॅन्डिडेट काय कितें अशी दिसता की ताका एसोसिएट प्रोफेसराक कुशीन दवरून आप घेतला एसोसिएट प्रोफेसर. आता दिस इज नॉट ओनली फॉर दिस वन पोस्ट. आमचे मागीर लक्षात आयलें की असिस्टंट प्रोफेसर इन अप्लायड मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स हे पोस्टाकय एसोसिएट प्रोफेसराच्या पोस्टाक एक गोंयकार कॅन्डिडेट एलिजिबल आसतना ताका घेनासतना एक अगेन ऑब्वियसली फेवरेट ऑफ द वायस चान्सलर हॅज बीन सिलेक्टेड फॉर द असिस्टंट प्रोफेसर्स पोस्ट. वो कॅन्डिडेट त्या ब्रांचात न्ही, अप्लायड मॅथ्स अँड स्टॅटिस्टिक्सात न्ही. आता हे सगळे जे कितें घडलां, जे कॅन्डिडेट्स कशे सिलेक्ट करप, कितें करप, हे कोण चेक करतात? एक्झिक्युटिव्ह काउन्सिल इज सपोज टू चेक ऑल दीस थिंग्स. पूण ते ईसी कितें चल्लां, ते ईसी कितें पॉयंट डिस्कस जाता हे कोणाकच कळना. कित्याक व्हीसी आपुणूच ते मिनिट्स बरयता आनी तो आपुणूच खंय तरी पब्लिश करना वेबसायटीर. आता हे सगळे जातकीर आनी आमची व्हीसी बरोबर मिटींग जातकीर रेजिस्ट्रार रिजायन जाला. रेजिस्ट्रार कित्याक रिजायन जालो? डिड ही रियलायज द गेम वॉज अप? ताका व्हीसी जे कितें करपा लायतालो ते आतां लक्षात आयलें की ते भायर सरता आनी आमी ते भायर काडलो म्हणून. And is that the reason he has resigned? Does the government know anything? गोंयकाराक हे युनिव्हर्सिटी भितर सरपाक दिवप ना अशी एक केरला लॉबी करता काय कितें? आमचो एज्युकेशन मिनिस्टर जो आमचो सीएमय आसा ताणें हातूंत कितें लक्ष घालां. आनी सगळ्यात बरी गजाल म्हणल्यार 15 नोव्हेंबराक नवे रेजिस्ट्रार पोस्टाची एड सुद्धा आयली. आनी आमकां मेळ्ळ्या त्या इन्फॉर्मेशना प्रमाणे हे एडाची आता गव्हर्नमेंट अप्रुव्हल आसा काय ना हाजेर दुबाव आसा. सो गव्हर्नमेंटा कडल्यान अप्रुव्हल घेनासतना खंयचेच हायर बॉडी कडेन ईसी कडेन कोणा कडेन कसलेच अप्रुव्हल घेनासतना वायस चान्सलर स्वता कितें तरी करता काय कितें? स्वता युनिव्हर्सिटीन आपली संस्था म्हणून केला आनी तो चलयता अशें आमकां दुबाव आसा. तर हो व्हीसी जो केरलाचो आसा ताचे लिंक पळयले. आता युनिव्हर्सिटीची प्रायमरी बॉडी म्हणटा ती युनिव्हर्सिटी कोर्ट. त्या युनिव्हर्सिटी कोर्टात सध्या 4 वेकंट स्लॉट आसात. हे 4 स्लॉट गव्हर्नमेंट ऑफ गोवान नॉमिनेट करपाचे, पूण आमची गव्हर्नमेंटाक टायम ना. ते 4 स्लॉट कितलीशा म्हयन्यान वेकंट आसात. आमची गव्हर्नमेंटाक युनिव्हर्सिटी कशी चलता, युनिव्हर्सिटी कोण चलयता, थंय गोंयकाराची कोणी हित राखता काय कितें हाचे कांयच पळोवन गेलें ना. सो दे डोंट गिव अस द टायम टू अपॉइंट दोज पीपल. पूण 10 नोव्हेंबराक म्हणजे कितले दीस पयलीं 15 दीस पयलीं चॅन्सलरान एक्झिक्युटिव्ह काउन्सिलाचे 3 लोकांक नॉमिनेट केले. आता हे 3 लोकांक नॉमिनेट केलं ते ती न्यूज खंय येता? कौमुडी ऑनलाईन म्हणून केरलाची वेबसायट आहा, न्यूज पोर्टल ताजेर येता. कित्याक? तेणें 3 जाण केरलाय. आता हे 3 जाण केरलाय आनी इन एडिशन एकेडमिक काउन्सिलाचे चॅन्सलर नॉमिनी जे आसा तातूंतलो एकटो परतो केरलाय. तागेले एड्रेस तिरुवनंतपुरम. आता हाजे कोर्टाचे प्लस एकेडमिक काउन्सिलाचे जे 5 चॅन्सलर नॉमिनी आहा तातले 3 केरलाचे, 1 हैदराबादचो. आनी तो हैदराबादचो जो आसा तो हे व्हीसीचो कलीग. सो हे सगळे इम्पॉर्टंट पोस्ट जे आसा, जे पोस्टार युनिव्हर्सिटी कशें चलता तें पळोवप, युनिव्हर्सिटीची जे कितें चल्लां ताजेर लक्ष दवरप, हे सगळे फक्त केरलाचे आनी हैदराबादचे लोक येवनूच पळयताले. कोण गोंयकार एलिजिबल ना, कोण गोंयकार क्वॉलिफायड ना. आसा 1-2-3 गोंयकार नांवापुरते ते नॉमिनेट केल्ले आसा. ते हे जे गोंयकार जे ईसीचेर आसा, एसीचेर आसा तांकां आमी आव्हान करतात की तांणी हे कितें चल्लां, ईसीची मिटिंगेक, एसीची मिटिंगेक कितें चलता हे तांणी स्वता जावन आपली जबाबदारी म्हणून पळोवची. And they have to expose what is going wrong. Otherwise,
आम्ही धरतले की तेही हे सगळे रेकॉर्डा सगळे लावले कित्याक चॅन्सलर कितें तरी करता अपॉइंट करता कोणाले एडवायजान व्हीसीचे एडवायजान काय आनी कोणाले एडवायजान आणि तो करता ते फक्त केरळाचे लोक करतात म्हणजे 3 जण जे अपॉइंट जाल्यात तांची नांवां एक डॉक्टर अब्दुल सलाम नेटिव्ह ऑफ मलप्पुरम जयजो जोसेफ इज फ्रॉम खंयच्यान खबर ना आनी श्री सैलम उन्नीकृष्णन एक कॅलिकट युनिव्हर्सिटी एक गुरुवायूरचो आता हे गोयची पेपरांनी न्यूज आयलेच ना दिसता न्यूज गोवा युनिव्हर्सिटी न्यूज केरळाची न्यूज पेपरांनी आता हे जाले केरला कनेक्शन आता कमिंग टू नॉन टीचिंग स्टाफ प्रशांतान ते सांगले की ज्युनियर लायब्ररी असिस्टंटा पोस्टाक सगळो प्रोसेस जाला पण अपॉइंट जायना कित्याक सगळे एलिजिबल आहा ते गोंयकार प्लस व्हीसी युनिव्हर्सिटी भितर असो रुमर स्प्रेड करता तो स्वतः रुमर स्प्रेड करता की देर इज अ बॅन ऑन नॉन टीचिंग स्टाफ रिक्रुटमेंट आता ताजे ह्यो रुमर स्प्रेड करपा फाटल्यान कितें कारणां आमकां खबर ना एक्चुअली कितें आसा फाटली जे कितें नॉन टीचिंग स्टाफा अपॉइंट केल्ले तातूंत कितें तरी गडबड आसा म्हणून एन्क्वायरी जालो ही एन्क्वायरी जी चालू आसा ताका आनी न्यू रिक्रुटमेंटाक कसलोच कनेक्शन ना देर इज नो बॅन ऑन न्यू रिक्रुटमेंट बट स्टील द व्हीसी सेज दॅट देर इज अ बॅन आनी तो नवे लोकांक घेना कित्याक हे सगळे लोक जे येतले ते गोंयकाराच एलिजिबल आसतले आनी ताका गोंयकारांक खंयसर युनिव्हर्सिटी घेवपाचें ना एक नॉन टीचिंग स्टाफा भितर एक स्पेशल केस आसा 2013-14 एक सावंतवाडीचे गोबायला एक कपल तांकां कॉन्ट्रॅक्ट बेसिसाचेर अपॉइंट केले तेन्ना 15 वर्सां रेजिडेन्स आनी नॉलेज ऑफ कोंकणी वॉज मॅन्डेटरी पण तांकां अपॉइंट करता आसतना कारण दिल्लें की यूजीसी इज फंडिंग द सॅलरी आता सेंट्रल गव्हर्नमेंटा कडल्यान यूजीसी कडल्यान फंड्स येता म्हणटकीर हो तांकां कायदो लागना अशी एक निमित्त दिवन तांकां अपॉइंट केले पण 2020-21 यूजीसीन फंडिंग बंद केलें पण तांचो कॉन्ट्रॅक्ट अजून पर्यंत एव्हरी इयर रिन्यू जाता सो आता ही दोग जाण आनी कितले जाणांक खबर ना दोग जाणांक खबर आहा ही दोग जाण ज्यांका कोंकणी येना ज्यांका डोमिसायल ना दे आर बीइंग पेड द सॅलरी फ्रॉम गोवन स्टेट फंड्स आमचे पयशे बाकीचे गोंयकार आशिल्ले तांकां कंटिन्यू केल्यात दे आर दॅट इज व्हेरी रायट बिकॉज दे आर एलिजिबल पूण हे लोकांक कित्याक कंटिन्यू केल्यात आमी केरला कनेक्शन आसा हे सडनली सावंतवाडी कनेक्शन वयर सरलें आता सावंतवाडी कनेक्शन कितली आसा खंय आसा खंयची जॉबांनी आसा हे दुसरे कडल्यान भायर सरता आनी आमकां दिसता युनिव्हर्सिटींतय हीच फील्ड थंय पावल्या आनी सो युनिव्हर्सिटीची जे रिक्रुटमेंट जाला ओवर द लास्ट फ्यू इयर्स बेसिकली इन द लास्ट 7-8 इयर्स हाजेर एक टोटल एन्क्वायरी जावची पडटली वी डिमांड दॅट दिस शूड बी डन अँड वी डिमांड दॅट वॉट वी आर सेइंग इज जस्ट द टिप ऑफ द आयसबर्ग आम्ही ऐकलं त्या कोतान प्रत्येक अपॉइंटमेंटाक प्रत्येक रिक्रुटमेंटाक असोच स्कॅम आसा सो इज इट अ कॅश फॉर जॉब स्कॅम इन द युनिव्हर्सिटी अनादर वन ज्या जाग्यार पोस्ट खूब हाय सो रेटी हाय आसतली अशें म्हाका दिसता सो हाजेर आमी मागतात की चीफ मिनिस्टरान हू हॅपन्स टू ऑल्सो बी द एज्युकेशन मिनिस्टर आनी इमिजिएटली सगळे प्रोसेसींग युनिव्हर्सिटी बंद करचे रिक्रुटमेंटाचे आणि इमिजिएटली एन्क्वायरी इनिशिएट करची की बाबा हे कितें चलता युनिव्हर्सिटीत आणि हो वायस चान्सलर कितें आपली संस्था म्हणजे चलयता ताची वागणूक कितें की गोंयकार गोवन यूथ ताचे खातीर सफर जाता हे आमी लोकांच्या लक्षांत हाडून दिवपाक सोदता क्वेश्चन्स Your main demand is to that process has to be scrapped. No, we demand that Goan youth should not be, dealt this way. गोंयकाराक अशी तर युनिव्हर्सिटी हें जाला की गोंयकार हाका जॉब मेळप फक्त भायले कोण जर एलिजिबल ना त्या पोस्टाक जाल्यार गोंयकाराक जॉब मेळटा अशी एक एटमॉस्फियर तयार करता बेसिकली आता तांणी सगळे रिक्रुटमेंट सध्या स्टॉप दवरपाची आणि जे तांगेलो गोंधळ चालू आहा गेल्या कांय वर्सां भितर ताची कंप्लीट इन्व्हेस्टिगेशन करून
तो एक रिपोर्ट तयार करपाचो आणि देन ओनली दे शूड गो अहेड विथ फर्दर रिक्रुटमेंट. ताजी पयलीं ताणी दुसरी रिक्रुटमेंट करपा नजो, इवन इन्क्लुडिंग दिस विकास यादव, because we suspect his domicile certificate is totally bogus. He cannot have a domicile certificate when he is not residing in Goa. Just simply on the basis of your wife is a Goan आणि कितें म्हणून कोणाक मेळना domicile certificate. आणि secondly his knowledge of Kokani. Who was the officer from to check his Kokani language? कोण आशिल्लो जेणे कोंकणी तेगेली सर्टिफाय केली. So this way there are so many things related with university. आम्ही एकदा युनिव्हर्सिटी स्टॉर्म केला लास्ट टाइम. आय थिंक दे रिक्वायर मच मोर दॅन व्हॉट वी डीड दॅट डे. यू वेर विटनेस, तुम्ही पळयला आसता ते. घडयेक वायस चान्सलराक ऑर द एडमिनिस्ट्रेशन ऑफ द युनिव्हर्सिटी मे रिक्वायर समथिंग मोर दॅन व्हॉट वी डीड दॅट डे. ज्या दिसा आमी तांची डिनाची मिटींग वचून स्टॉर्म केल्ली, तशी ताका एखादें लार्जर क्राउड, लार्जर डेमॉन्स्ट्रेशन्स which may result into anything tomorrow. सो हे जावपा जाय दिसता म्हाका ताका. आनी ते जर ताजीच वाट पळयतात जाल्यार आमी बी तयार आसा ह्या गजालीक, बिकॉज वी आर पीपल फ्रॉम द फील्ड, आमी हे करपाक तयार आसात. बट वी बिफोर दॅट वी एक्सपेक्ट द चीफ मिनिस्टर, गोयचो एज्युकेशन मिनिस्टरा कडेन आमी एक्सपेक्ट करतात की ताणें हाजेर क्लीन मातसो येवपा जाय, हाजेर ताणें चवकशी करपा जाय आनी गोंयच्या युवकाक जो महत्वाचो प्रश्न आसा नोकरीचो प्रश्न, त्या संबंधान ताणें क्लॅरिफिकेशन करपा जाय. ताजे बरोबर दोन इम्पॉर्टंट जे पोस्ट आहा, एक वायस चान्सलर आणि एक रेजिस्ट्रार. आता नवे रेजिस्ट्रार जो घेतात तेही हे ताणी प्रोसेस इमिजिएटली बंद करचो, कित्याक हो रेजिस्ट्रार जर व्हीसीन आपल्या घेतलो जाल्यार अंदाजून बी आनी वाडटली. सो हे सगळे कित्याक बाबा तो रेजिस्ट्रार रिजायन जाला ताची ती इन्क्वायरी जावची अशें मागतात. ते रेजिस्ट्रार शूड कम क्लीन की मिनिट्स ईसीची कितें येना, एसीची मिनिट्स कितें येना, कितें लिपयतात आनी ते कितें लिपयतात ते भायर सरता म्हणून हो रिजायन जाता अशें आमचो दुबाव आसा. सो इवन हो नवो रेजिस्ट्रार घेतना द गव्हर्नमेंट शूड बी डबली कॉशियस and appoint the right person in the registrar's post so that things are taken care of. बहुतेक अशें दिसता की ह्यो सगळ्यो ज्यो अपॉइंटमेंट जाता पळय तातूंत भितर रजिस्ट्रार इज द मेन पर्सन आसता, महत्वाचो मनीस गोवा युनिव्हर्सिटी भितर एज रिगार्ड्स टू दीज एडमिनिस्ट्रेटिव्ह थिंग्स इज रजिस्ट्रार, नॉट द वायस चान्सलर. सो ह्या सगळ्या घुसपागोंदळा भितर तो गोळा लागपाचो हा म्हणतो गेला. हो ही आमची शक्यता की घडयेक ताका खबर आसा की हे सगळे जर इन्क्वायरी जाल्यार जाल्यार गोळा आपूण लागतलो, व्हीसी थंय सुसेगाद उरतलो. सो हे गोळा लागचे पयलीं आपूण हांगच्यान प्रस्थान केल्या बरें, कित्याक तोय बी गोंयचो न्ही, तो चल्लो हांगा कोंकणा भितर वचपाचो तो रोखडोच जालें की आपूण रिजायन जालो की. सो दीस इट अपियर्स टू बी रिजन की तागेलो रिजायन जावपा पडटा. लिगल मागीर पयलीं आमी लिगला पेक्षा म्हाका दिसता की आम्ही मोर्चा, घेराव, निदर्शना ह्या भितर आयिल्ले मनीस. सो वील प्रिफर दोज मीन्स बिफोर वी एंटर लिगल एड. ताजे पयले हे मीन्स आमकां बरें दिसतात. आमचे बरोबर थोडे स्टुडंट आशिल्ले जेन्ना आमी स्टॉर्म केल्ले तेन्ना, आनी वी एक्सपेक्ट दॅट मोर एंड मोर स्टुडंट्स वील टेक पार्ट इन सच थिंग्स एंड एन्श्योर देयर ओन फ्युचर. येस, थँक्यू.